पवित्र रमजान महिन्यातील सर्वात महत्त्वाची आणि पुण्यप्रद मानली जाणारी शब ए कद्रची रात्र अकोला शहरात श्रद्धा, इबादत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। इस्लाम धर्मानुसार शब ए कद्रची रात्र ही 1000 महिन्यांपेक्षाही अधिक पुण्यदायी मानली जाते। त्यामुळे या रात्रीचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी रात्रभर इबादत केली। अकोल्यातील प्रमुख मशिदींमध्ये तरावीह, नफल नमाज आणि कुराण पठणामुळे वातावरण पूर्णतः आध्यात्मिक झालं होतं। देशात शांतता, समृद्धी आणि मानवतेच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थनाही करण्यात आल्या। दरम्यान रमजान महिन्याचे अखेरचे दिवस सुरू असून येत्या शुक्रवार किंवा शनिवारी रमजान ईद साजरी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरात ईदच्या तयारीला वेग आला आहे। मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात खरेदी करताना दिसत असून कपडे आणि घरगुती वस्तूंची खरेदी जोरात सुरू आहे। शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। विशेषतः मोहम्मद अली चौक परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ कायम आहे। व्यापाऱ्यांच्या मते ग्राहकांची गर्दी चांगली असली तरी खरेदीचे प्रमाण काहीसे घटले आहे। एकूणच अकोला शहरात शब ए कद्रची रात्र इबादत, दुआ आणि शांततेच्या वातावरणात पार पडत असून आगामी रमजान ईदच्या तयारीमुळे शहरात उत्साह आणि रौनक अधिकच वाढली आहे। इस बार पिछले साल के भाव में इस साल बहुत फर्क है। पिछले साल 240 रुपए किलो खोपरा था, इस साल 400 रुपए किलो खोपरा है। खोपरा और किशमिश बहुत ज्यादा महंगी है इस साल खोपरे में और किशमिश में ही ज्यादा रेट बढ़े हैं, बाकी पिछले साल के सब रेट सेम है। इसमें चारोली है 600 रुपए पाव, काजू है 240 रुपए पाव, बादाम है 220 रुपए पाव, किशमिश है 150 रुपए पाव, खोपरा है 400 रुपए किलो, खुरमा है 300 रुपए किलो, ग्रीन पिस्ता है 600 रुपए पाव, अंजीर है। ग्राहक तो ले रहा है, मगर पिछले साल जो लिए थे ग्राहकों ने 1-1 किलो, आधा किलो, इस साल 1-1 पाव, आधा पाव ले रहे हैं, क्योंकि महंगाई ज्यादा होने की वजह से ग्राहक ने अपना सामान आधा कर दिया।